तर मित्रांनो, जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे आपले शेतकरी मित्र आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आपण एकंदरीत या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे टॉप 5 असे कोणते कीटकनाशक आहेत की ज्याचा आपण कापूस पिकावरती वापर जर केला फवारणीद्वारे तर त्याचा 100% आपल्याला रिझल्ट तिथं पाहायला मिळेल आणि एकंदरीत आपल्याला कमी खर्चामध्ये तिथं जास्तीत जास्त फायदा कशा पद्धतीने होईल तर याच संदर्भात या व्हिडिओमध्ये एक थोडक्यात माहिती घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण जर कापूस पिकाचा जर विचार केला तर त्याच्यावरती मुख्य रस शोषण करणाऱ्या किडींबद्दल आपण अगोदर जाणून घेऊया। मित्रांनो, सुरुवातीला मावा आणि तुडतुडे या रस शोषण करणाऱ्या किडीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव असतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावरती मावा, तुडतुडे, त्याच्यानंतर पांढरी माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्या कापूस पिकावरती ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो, फुलकिडे म्हणतो, तर त्याचा पांढऱ्या माशीनंतर जास्तीत जास्त प्रादुर्भाव कदाचित पाहायला मिळू शकतो। शेतकरी मित्रांनो, हे जे महत्त्वाचे रस शोषण करणारे किडे तर याच्यावरती कोणते असे कीटकनाशक आहेत की जे आपल्याला 100% रिझल्ट मिळवून देईल त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, सुरुवातीला जाणूया जे आपलं UPL कंपनीचं उलाला या नावाने एक कीटकनाशक येतं। शेतकरी मित्रांनो, निश्चितच तुम्ही भरपूर सारे शेतकरी उलाला या कीटकनाशकाचा फवारणीमधून अवश्य वापर केला असेल, परंतु तुम्हाला माहिती का यांना नेमकं कोणत्या रस शोषण करणाऱ्या कीड नियंत्रणात येते तर त्या म्हणजे आपलं पांढरी माशी असतो, त्याच्यासोबत तुडतुडा असतो आणि त्याच्यासोबत आपला मावा असतो। तर या मुख्य रस शोषण करणाऱ्या किडीवरती हे आपल्याला 100% रिझल्ट मिळवून देतं। मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर प्रति एकरासाठी 60 ग्रॅम याचं प्रमाण आपल्याला तिथं फवारणीमधून वापरायचं आहे। 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 6 ते 8 ग्रॅम पर्यंत तुम्ही याचं प्रमाण तिथं वापरू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचे जे सर्वात महत्त्वाचं कीटकनाशक आहे म्हणजे आपलं एंडोफिल कंपनीचं सॅपर। शेतकरी मित्रांनो, तुम्ही एंडोफिल कंपनीच्या सॅपर नावाच्या कीटकनाशकाचा तुम्ही तुमच्या कापूस पिकावरती जर वापर केला तर तुमच्या पिकावरती कोणकोणत्या रस शोषण करणाऱ्या किडींवरती 100% नियंत्रण भेटेल। तर ते म्हणजे तुमचा मावा, त्याच्यासोबतच पांढरी माशी, त्याच्यासोबत 3 नंबरचं म्हणजे सर्वात महत्त्वाचा तुडतुडा तुमचा जागेवरच मरणार आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या अवस्थेत आपला थ्रिप्स याच्यावरती सुद्धा आपल्याला तिथं नियंत्रण झालेलं पाहायला मिळतं। तर बाबा, आता याचं प्रमाण किती वापरायचं आहे? प्रति एकरासाठी आपल्याला 250 ग्रॅम सॅपर या कीटकनाशकाचं प्रमाण वापरायचं आहे फवारणीमधून। प्रति 15 ते 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 25 ग्रॅम सॅपर या कीटकनाशकाचं प्रमाण वापरू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 3 नंबरचं कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आपलं घारडा केमिकल कंपनीचं पोलीस। शेतकरी मित्रांनो, पोलीस या कीटकनाशकाचे अतिशय जबरदस्त रिझल्ट आहेत। भरपूर सारे शेतकरी या कीटकनाशकाचा दरवर्षी तिथं वापर करतात, परंतु थोडाफार तिथं खर्च आपल्याला म्हणजे जास्त असल्यामुळं काही शेतकरी याचा वापर करत नाही। परंतु योग्य अवस्था आणि याचं 100% नियंत्रण कशावरती भेटू शकतं तर ते जाणून घेऊया। मित्रांनो, जवळपास 4ही ज्या मुख्य रस शोषण करणारे कीड आहेत, विशेष करायचं म्हणजे ते विशेष करून सांगायचं म्हणजे जो थ्रिप्स असतो तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला पोलीस या कीटकनाशकाचं 100% तिथं नियंत्रण पाहायला मिळेल। त्याच्यासोबत मावा, तुडतुडे, पांढरी माशी याच्यावरती सुद्धा 100% आपल्याला जे पोलीस या कीटकनाशकाचा तिथं रिझल्ट पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकाचं प्रमाण तुम्ही प्रति एकरासाठी 100 ग्रॅम तिथं वापरू शकता। म्हणजे तुमचा 15-20 लिटरचा पंप असेल तर 8 ते 10 ग्रॅम तुम्ही त्या पंपसाठी याचं या कीटकनाशकाचं फवारणीमध्ये वापर करू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे आपण पुढच्या कीटकनाशकाचा जर विचार केला तर ते म्हणजे आपलं सिजेंटा कंपनीचं पोलो। शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे शेतकरी पोलो या कीटकनाशकाचा फवारणीमधून वापर करतात। कापूस पिकासाठी जवळपास 8-10 वर्षापासून हे कीटकनाशक उपलब्ध आहेत। पोलो नावाने येतं, पेगासिस नावाने येतं किंवा शेतकरी मित्रांनो अजून नवीन एक फॉर्म्युलेशनमध्ये सुद्धा हे डायफेन्थ्युरॉन 50% घटक असलेलं कीटकनाशक सिजेंटा कंपनीचंच तिथं उपलब्ध आहे। पोलो झॅप नावाने सुद्धा उपलब्ध आहे। तर निश्चितच भरपूर सारे शेतकरी हा घटक असलेलं हे कीटकनाशक आपण कापूस पिकाच्या फवारणीसाठी वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, याचं विशेष सांगायचं म्हणजे जे आपलं कापूस पिकातील जी पांढरी माशी असतं तर त्याच्यावरती आपल्याला 100% नियंत्रण हे जे कीटकनाशक आहे तर हे मिळून देताना आपल्याला पाहायला मिळतं। शेतकरी मित्रांनो, अवश्य तुम्ही पांढऱ्या माशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झाल्यावर पोलो या कीटकनाशकाचा फवारणीमधून तिथं वापर करू शकता। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, जे 5 नंबरचं सर्वात महत्त्वाचं कीटकनाशक आहे तर ते म्हणजे आपलं SLR 525। शेतकरी मित्रांनो, जे GSP कंपनीचं SLR 525 नावाचं जे कीटकनाशक आहे तर त्याचा खूप सुंदर रिझल्ट आपल्याला 4ही किडींवरती 100% पाहायला मिळतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही 3ऱ्या-4थ्या फवारणीमध्ये या कीटकनाशकाचा अवश्य वापर करा। तुमचा पांढरी माशी, मावा, तुडतुडे, थ्रिप्स या 4ही किडींवरती आपल्याला 100% रिझल्ट पाहायला मिळतो। विशेषतः पांढऱ्या माशीवरती याचा जबरदस्त रिझल्ट आपल्याला कापूस पिकावरती पाहायला मिळणार आहे। तर निश्चितच शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने जे टॉप 5चे जे कीटकनाशक आहेत तर ते मी अतिशय तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। शेतकरी मित्रांनो, या कीटकनाशकाव्यतिरिक्त तुम्हाला इतर कुठलं कीटकनाशक त्याचा जबरदस्त रिपोर्ट भेटला असेल, रिझल्ट भेटला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि शेतकरी मित्रांनो, सदर कीटकनाशकाबद्दल तुम्हाला कुठलाही प्रश्न पडला असेल तरी देखील कमेंट करा। निश्चितच आपण त्याचं निरासन करण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर जे आपले कापूस उत्पादक शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।